नमस्कार, मी ज्ञानदा कदम. दीपावलीच्या आणि दिवाळी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. बुलेटिनची सुरुवात रोजच्या प्रमाणे आपण राजकीय बातमीनच करणार आहोत. भाई जगताप यांच्या एका शाब्दिक बॉम्बमुळे महाविकास आघाडीमध्ये एक नवा ट्विस्ट येतो की काय याची चर्चा आता रंगू लागलेली आहे. कारण मुंबईमध्ये लढण्यासंदर्भात महाविकास आघाडी सोबत लढण्यासंदर्भात भाई जगतापांनी मोठं विधान केलं. मुंबईमध्ये राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस निवडणूक लढणार नाही असं खळबळजनक विधान भाई जगतापांनी केलंय. मुंबईत मनसे आणि शिवसेनेसोबत लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नाही असं त्यांनी म्हटलं. मात्र पक्षाचा निर्णय अंतिम निर्णय असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाई जगतापांच्या भूमिकेशी काँग्रेस हायकमांड सहमत होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचसोबत खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. कार्यकर्ता अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को, वो अपने कंधे पे लेके घूमता है. एक ही उसकी एक ये होती है, मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लड़ूं. तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो. इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए. राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता. कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है, ये कभी भी काँग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी. मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली. आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत. ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं. अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशा स्वरूपाची भावना आहे आणि त्यांनी ती भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. यावर पक्ष जो आहे एकत्रित बसून नेतृत्वाशी आणि सहकार्याशी चर्चा करून आवश्यक तो निर्णय निवडणुका जाहीर होता क्षणी निश्चित घेईल. तर एकीकडे काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं हे म्हणणं आहे की नवा भिडू हा महाविकास आघाडीमध्ये नको, खास करून मुंबईच्या निवडणुकांसाठी. पण विजय वडेट्टीवार यांचा मात्र थोडासा वेगळा सूर दिसतोय. वडेट्टीवार काय म्हणतात आपण पाहूया. आम्ही स्वागत करतो त्या दोघांच्या युतीचं. कारण राज ठाकरेकडे 5-7% मतदान जे नेहमी त्याला मिळतात, त्यांच्या पक्षाला मिळतात राजजींच्या. त्यामुळे त्याचा फायदा होऊन जर मराठी बांधव एकवट असेल, कारण मुंबईमध्ये जे आता जो काही भाजपचा चेहरा उघडकीस आलेला आहे, तो चेहरा एक गुजराती चेहरा म्हणून उघडकीस आलेला आहे, तो फेस केलेला आहे. त्यामुळं त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक असं ते दोन भाऊ करत असतील तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही.